महाराष्ट्रातील विकास कामांचा वेग कायम ठेवण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. ते म्हणाले, विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होते. त्यामुळे शेवटी राज्यालाच नुकसान सोसावे लागत आहे. हे टाळण्यासाठी प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. याशिवाय पुण्यात एम्स उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे निर्देशही पवार यांनी दिले. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या PMU बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीत डॉ. राजगोपाल देवरा, OP गुप्ता, मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, संजय सेठी, विकासचंद्र रस्तोगी, धीरज कुमार, संजय देशपुते, अनिल गायकवाड, राजेश कुमार जयस्वाल, अतुल चव्हाण इत्यादी सचिव, प्रधान सचिव उपस्थित होते. पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडवण्यास प्राधान्य द्यावे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने व्हावे. पुणे शहरातील रस्त्यावर दरवर्षी लाखो नवीन वाहने येत असतात. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढत आहे. मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड आणि इतर चालू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या प्रगतीला गती द्यावी. या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा. याशिवाय पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाच्या असलेल्या कर्जत, भीमाशंकर, खेड, शिरूर या रस्त्याच्या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोणावळा टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीनफील्ड सेमी हाय स्पीड रेल्वेचा नियोजित स्काय वॉक, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावती, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सारथी संस्थेच्या प्रादेशिक उपकेंद्राच्या उभारणीचा उल्लेख केला. अलिबागमधील उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक शाळा, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील GST भवन, रेडिओ क्लब, मुंबई रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वडू व तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा समावेश आहे. पुण्यातील वीर वस्ताद लहुजी साळवे स्मारक, कृषी भवन, कामगार कल्याण भवन आणि सहकार भवन या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.